नमस्कार मित्रांनो, पुणे जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागासाठी मित्रांनो जाहिरात आली होती बघा 2023 मध्ये सरसभापतीची मित्रांनो. तर पदाचं नाव होतं आरोग्य सेवक पुरुष. या पदासाठी जाहिरात होती मित्रांनो. तर आता नवीन अपडेट आलेले म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तर तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे आणि एकूण किती कॅन्डिडेटची तात्पुरती निवड यादीमध्ये नाव आहे आणि किती कॅन्डिडेटचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर डिटेल्स बघणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता पुणे जिल्हा परिषद पुणे आरोग्य विभाग अंतर्गत 2023 मध्ये जाहिरात आली होती बघा. सरळ सेवा भरती 2023. पदाचं नाव बघू शकता तुम्ही आरोग्य सेवक पुरुष 40%. तर बघा मित्रांनो, कधी अपडेट आलेले 7/5/2026 रोजी अपडेट आलेले. खाली बघू शकता तात्पुरती निवड यादी. समस्या असलेल्या उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहायचे मित्रांनो. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार बघू शकता तुम्ही. 18/5/2026 आणि 19/5/2026 म्हणजे दोन दोन दिवस आहे मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही कोणत्या ॲड्रेसवरती तुम्हाला जायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. जिल्हा परिषद पुणे यशवंतराव चव्हाण सभागृह 5वा मजला पुणे कॅम्प. या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो. ह्या तारखेला बघू शकता 18/5/2026. आणि बघू शकता मित्रांनो वरती तुमची तात्पुरती निवड यादी म्हणजे एकूण किती कॅन्डिडेटची निवड करण्यात आलेली आहे बघू शकता तुम्ही. बघा वरती पुणे जिल्हा परिषद आरोग्य सेवक पदाचं नाव. अतिरिक्त निवड यादी आहे मित्रांनो ही. कागदपत्र पडताळणीसाठी पात्र उमेदवाराची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. तर खाली बघू शकता सिरियल नंबर, रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, आपल्या कॅटेगरी, डेट ऑफ बर्थ, कॅन्डिडेट फुल नेम आणि टोटल मार्क्स. तर इथं तुम्ही आपलं यादीमध्ये नाव चेक करू शकता मित्रांनो. यादीत नाव आहे की नाही. नाव चेक करण्यासाठी कंट्रोल दाबा, तुमचं नाव टाईप करा आणि सर्च करा. आणि खाली बघू शकता मित्रांनो एकूण किती कॅन्डिडेट आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बघू शकता 103 कॅन्डिडेट आहे मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. आणि मित्रांनो आता ज्या कॅन्डिडेटची निवड झालेली आहे त्या सर्व कॅन्डिडेटने मित्रांनो सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे. सर्व ओरिजिनल डॉक्युमेंटचे दोन दोन सेट म्हणजे दोन दोन झेरॉक्स काढून घेऊन जा सोबत. एक पण डॉक्युमेंट मिस करू नका जेणेकरून तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल. आणि सर्व ज्या कॅन्डिडेटची निवड करण्यात आलेली आहे त्या सर्व कॅन्डिडेटना मनापासून खूप खूप अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आता बेस्ट ऑफ लक मित्रांनो. आता एक पण डॉक्युमेंट मिस करू नका जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस अपात्र ठरवण्यात येईल. सर्व डॉक्युमेंट सोबत घेऊन जा, ओरिजिनल पण सोबत ठेवून घ्या सर्व. तुमचं हॉल तिकीट, तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंट, हे सर्व आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचे 10वी 12वी सर्टिफिकेट, जे जे डॉक्युमेंट आहे मित्रांनो ते सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचेच आहे. आणि दोन दोन झेरॉक्स घेऊन जायचं आहे. परत एकदा सर्वांना बेस्ट ऑफ लक. आणि तुम्हाला जर ह्या निवड यादीची जर लिंक पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये चेक करू शकता मित्रांनो, तुम्हाला लिंक भेटून जाईल. तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.